सगळ्या दिशा शुभ आहेत आपल्याला, एकही अशुभ नाही. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे सगळ्या शुभ आहेत. आता काही काहीला जमत नाही आपलं घर म्हणून ते पाडायला लावित, पाडायला लावा त्याला, पाडायला लावा. बरं त्याचं शिक्षण ढबू झालेलं नसतं, याने 1.5 कोटीचा बांगला बांधला आणि ते 3री शिकलेल्या गाडीने पाडायला लावला. अरे जागृत व्हा, मन प्रगल्भ करा. घरामध्ये क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर. तू पोरींनो, एका सहीवर जिल्हा चालावा तुमच्या, एका सहीवर 4-4 3-3 महिने तुमची अपॉइंटमेंट घेण्याकरता लोकांनी तरसावावं. एवढी MBBS तू ब्रेन ट्युमरची मास्टर होय ना, कॅन्सर तज्ज्ञ होय ना, हृदयाची तज्ज्ञ होय ना, तिथंच ब्युटी पार्लर. कुठं वेळ देतीस? 5 वर्ष फक्त 3-3 तास रोज स्टडीला वेळ दे, अभ्यासाला वेळ दे. खाक्या कपड्यातले माणसं तुमच्या फोर व्हीलर गाडीचा दरवाजा उघडायला राहते ना, उघडल्यानंतर तुला सल्यूट मारतील असा. हे काम कर ना. वेळ द्यावा कसाला हे माहिती पाहिजे आपल्या पोरांना ना, आपल्या पोरींना. आपल्या घरामधलं वातावरण त्या क्वालिटीचं पाहिजे. हो, ऐश्वर्य सहजासहजी येत नाही, आणि आलं तर ते 4-4 पिढ्या 8-8 पिढ्या राहावं. याच्याकरता आपल्या घरामध्ये काय असावं? पण परमार्थ समाजलेला असावा ना. आमच्यासारखे जे काय आला जे हरी मारला खिसांग गेला घरी. अरे ओरिजिनल वारकऱ्याची, ओरिजिनल संताची, ओरिजिनल महंताची, ओरिजिनल मठाधिपती आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद देणारे, सांगणारे, आशीर्वाद नाही सांगणारे, मार्ग दाखवणारे, जमलं तर कधी 2 तोंडात मारणारे संत असावेत. आणि समजा जर तुम्हाला जर गोड बोलत असतील ना, तर समजा तुमच्याकडून काहीतरी फायदा करून घेणे काय. तडक्यान बोलणारा माणूस तुमच्या जीवनामध्ये असावा. महिला मंडळ हे लक्षात ठेवा, ओळखायचं शिका. आणि जिला ओळखता आले त्याच्या जीवनामध्ये ओळख निर्माण करणारं लेकरू जन्माला आलं. आणि ज्याला जिला काहीच कळालं नाही, जीवनामध्ये संपायला काय वेळ लागणार आहे मायबापांनो. आणि म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळे, माये जाळेत गुंतू नको. हे माझं आहे, मी असं म्हणतो, माझं आहे, माझं आहे, माझं नाही आहे. बापांनो, पोरगी तुमची आहे का जावयाची आहे? पोरगी तुमची का जावयाची? बोला की. जावयाची तुमच्याकडं 20 वर्ष ठेव आहे, बरोबर आहे की नाही? हे आई, पोरग तुझं का सुनबाईचं? कोणाचं आहे बंबे? लग्नाच्या दोघर पोरगा रिंगटोन ठुत, आई माझी मायाचा सागर दिला तिना जीवना आकार. हे बर का, कोणाचं नाही. या कवितेहून लई लफडे लांबलेले, हे माझं आहे. आणि ती रिंगटोन ऐकतीन शेजारची ना सांगती, वै ग मंगल काय माया पोराने पाय ना कसं मा रिंगटोन ठुलेली. लग्न झालं 2च वर्षात शब्द बदलले, सोरतेच राहिले. आता हे आहे बर का, हे माझं आहे. आई माझी मायेचा सागर, नाही मिळत तिला इळीळ भाकर. मग नाताला उचलून घेती नातू. मोबाईल दाखव रे. पिशीत डबा घालती. व व व व व
नाताला घेऊन बालवाडीत जाती रे, भात घुगऱ्याकडे टुळू टुळू पाहती रे. ओ पोरग कोणाच आहे, तुझं का सुनेचं? सोनबाईचं तुमच्याकडं 25 वर्षे ठेव, जावयाची पोरगी तुमच्याकडं 20 वर्षे ठेव. माझ्या नावावर 25 एकराचा उतारा आहे, तो किती वर्ष राहील? माझं नाव उतार्यावर किती वर्ष राहील? जगला अजून 20-25 वर्ष आणि मधीच कोरोना सारखा रोग आला आणि मेलात. अरे याच्यामध्ये उतार येऊन कोण कोण उतरलं? अजमेला पंजमेला बाप मसना गेला, अजमेला पंजमेला बाप मसना गेला, अजमेला पंजमेला बाप मसना गेला, अजमेला पंजमेला बाप मसना गेला. देखला ना तू बंधू तोही तैसा झाला, देखला ना तू बंधू तोही तैसा झाला. उठा 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 धागा बाजी भैया रे मोठे, 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 भैया रे मोठे, भैया रे मोठे. नको त्याला आपलं म्हणतात, नको त्याला चरण पहिलं महाराजजी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. आला जवळी ग्रासावया ग्रासावया काळाची उडी पडेल बाजे, काळाची उडी पडेल बाजे. आला जवळी ग्रासावया काळ, आला जवळी ग्रासावया ग्रासावया काळाची उडी पडेल बाजे, काळाची उडी पडेल बाजे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, नको गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, ग्रासावया. आता नंतर खेळू. आम्ही म्हणायला लागलो की ह्या पटांगणात खेळायची फुगड्या. अरे आनंद घ्यायचा इथं, परमार्थ आनंदासाठीच आहे. उग कुड 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 आनंद. अरे मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. अरे कोणासाठी बीपी वाढून घेता? कोणासाठी? पोरासाठी? पुरी? अरे नाही. अरे माय बापांनो, आनंदी राहा, समाधानी. आपलं हृदय बालकासारखं असावं, बालकासारखं, लेकरासारखं असावं. ते तिथं ती पोरगी डंगरी ड्रेस घातलेला आहे आणि तिथं ती बेंचवर उभा राहून नाचत होती. तिच्या आनंदात आहे, ती आनंदात आहे ना. आनंदात राहा. आपलं तरुण पण आपल्या आनंदात घालायचं. बरं, तरुण असा असावा का त्याने दंडच थोपटायला पाहिजे. असं तगडं असावं ना तरुणाने. मावान गोवान असं ना.
अहो, काही काही तरुणाची तोंड असे आहेत, आपलं टॉयलेटचं भांड बरं. एवढे मावेनी गोवेनी एवढे बेकार दात झालेले. अरे संडाचं भांड बरं आपलं. असे काही काही तरुणाचे दात आहेत महाराज. आपला तरुण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज तरुण एवढा रुंद असला पाहिजे, चेहऱ्यावर ग्लो असला पाहिजे, केसाचा ग्रोथ चांगला असला पाहिजे, तब्येत चांगली असली पाहिजे, त्याचा आहार चांगला असला पाहिजे, शुद्ध सात्विक आणि शाकाहार त्याच्या जीवनामध्ये असला पाहिजे महाराज. त्यावेळेस तो हनुमानजी होऊ शकतो, त्यावेळेस छत्रपती राजे होऊ शकतो. माझ्या मोठमोठ्याल्या राजाने मोठमोठ्याल्या कर्तबगार माणसाने आहार शुद्धच घेतलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलीनं, रामदास स्वामी, छत्रपती राजे, स्वामी विवेकानंद, किती जणांचे नावं सांगू. हे जे मोठे झालेले आहेत ना, आहार सुद्धा त्याच क्वालिटीचा आहे. काही काहीकडे मरणच होतं, लई होतं. 100 एकर जमीन रोटच होती, संपून गेली. फक्त आणि फक्त कोंबड्यावारी, गोराट बोकड्यावारी संपून गेली. नको तो आहार खाल्ला, तामसी झालात. संपायला काय वेळ लागला नाही. कारण की बोकड्याच्या मानावर सुरी का कापल्या जातो. बोकड का कापल्या जातो? एक लक्षात ठेवा, महिला मंडळ, पुरुष मंडळी, बकरी जर व्याली ना भाऊ, तर त्या बकरीला जर पाठ बोकड झाले ना, तर त्या बोकड्याला 2 आणि 3 तासात आपली आई कोणती बहीण कोणती हेच कळत नाही. आणि तो जर मोठा झाला आणि त्याचं मांस जर तुम्ही तुमच्या पोराला खाऊ घातलं, पोराला कळन का? त्याच्या रक्तात काय भिनन हे त्यालाच माहिती. जोडणिया बैरी ठेवीला, जोडणिया बैरी ठेवीला, जोडणिया बैरी ठेवीला, जोडणिया बैरी ठेवीला. मांस खाता हौस करे, जोडणिया बैरी ठेवीला, जोडणिया बैरी ठेवीला, जोडणिया बैरी ठेवीला, हौस करी, जोडणिया बैरी ठेवीला, जोडणिया बैरी ठेवीला, जोडणिया बैरी ठेवीला. मांस खाता हौस करी, जोडून या वैरी ठेवीला. संपलं. खाल्ल्यानंतर रक्त, रक्तापासून विचार, विचारापासून कर्म. शुद्ध आणि सात्विक आहार आपल्या माणसाचा व्हावा, याच्याकरता हे सगळं सप्ताह केलं जातं. याच्याकरता चांगलं खावं, शुद्ध खावं, सात्विक. नक ते सडकन पडकं खाऊ नका. आपण उगणारं खावं का सडणारं खावं? हा, नाही तर मग आपण असं करू, मी एका वाफ्यात गहू, हरभरे, बाजरी, ज्वारी पाणी देतो, तुम्ही एका वाफ्यात कोंबडीचं, बोकड्याचं, याच त्याचे तुकडे लावा, त्याला पाणी द्या. मी इकडं गव्हाला, बाजरीला, ज्वारीला पाणी देतो. आता उगण काय आणि सडण काय बाबा? मग आपण उगणारं खावं का सडणारं खावं? जिथं उगणारं खाल्ल्या जातं तिथले विचार चांगल्या प्रकारचे उगले जातात, आणि जिथं सडकं खाल्ल्या जातं तिथं विचार सडकेच राहतात. हे ज्याला ज्याला जिला जिला कळलं त्याला त्याला, तिला तिला धन्यवाद आहे. आता हे चांगलं, ते त्यातलं ते काही मांस कमी पडायला लागलं म्हणून त्यांनी ते आता इंजेक्शन देऊन कोंबड्या पोसायचं काम चालू आहे. काय नाव आहे ते कोंबड्याचं? हा, ढवळ्या कोंबड्या, येड्या. काय नाव आहे? बॉयलर. असं बरोबर आहे. त्यांची काय चूक आहे? मी त्या दिवशी विचारलं पुण्याला, राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? एक जण म्हणला कोंबडी. बरोबर आहे. मोर आहे. बरोबर आहे. ये दिल मांगे मोर. महाराज, त्याच्यात त्या ढवळ्या कोंबड्यात कोंबडा नाही कोंबडी नाही, आकार आहे.
पण त्याच्यात कोंबडा नाही न कोंबडी नाही, म्हणजे त्याच्यात नर नाही माधी नाही, ते दोन्हीच्या मधलंच आहे. कळल असेल का नसेल मला माहित नाही. बया नाही न माणूस नाही, त्याला गडी माणूस म्हणतो आपण. गडी पण बया माणूस असतं ते टोलवर बरेच भेटत येतात. गाडीत डोकले का मला म्हणते तो महाराज आहे काय, म्हणलं हो का, तुला का बया दिसतो का काय. अशी जे आहेत ना ते कोंबड्यात आहेत, त्या कोंबड्यात ते आहेत. आणि आपण जर छक्क्याचं मांस खाल्लं, छक्क्याचं, तर आपले पोर छक्के व्हायला काहीच वेळ लागणार नाही. काय खाऊ घालताय याचं अक्कल पाहिजे महाराज. घरामध्ये राजे महाराजे उगच नव्हते मोठे, संत महंत उगच नव्हते मोठे. हो मायबापांनो, एवढे कितीतरी राज्य केलं भारतावरती. किती राजे तुमच्या लक्षात आहेत सांगा बरं, किती राजे आहेत लक्षात तुमच्या? ज्यांनी भारतावरती राज्य केलं असे किती राजे तुमच्या लक्षात आहेत बोला. महाराष्ट्रात नाही बरं का, भारतावर राज्य करणारे राजे किती किती लक्षात आहेत बोला ना, सांगा ना. हा, आपण आल्यानंतर ज्यांचं मेन गेटला पूजन केलं तो राजा सोडला, तर बाकीचे राजे आपल्याला माहिती. मग आपल्याकडे किती एकर जमीन आहे, तिची कुठं पुंगणी वाजित तू. अरे इथं उंटाच्या मदर येऊन पाणी चाललं आणि शिळी म्हणती माया आळापण्या भेजत्यान का. लक्षपूर्वक आहे का. त्याला आनंद घेता आला, त्याला आनंद देता आला महाराज. आणि म्हणून आनंदात जागा, समाधानात जागा. कधी जावं लागेल माहिती होणार नाही. आणि म्हणून नको नको म्हणा कुंतू माया शाळी, काळ आला जवळी ग्रासावया. जवळ नाही काळाची उडी ओ, काळाची उडी पडेल वाजवा. काळाची हे उडी पडेल वाजवा, काळाची हे उडी पडेल वाजवा. काळाची हे उडी पडेल वाजवा, काळाची हे उडी पडेल वाजवा. काळाची हे उडी पडेल वाजवा, काळाची हे उडी पडेल वाजवा. काळाची हे उडी पडेल काळाची हे उडी पडेल. सोडविनात माया बापा, सोडविनात माया बाप, सोडविनात माया बाप, सोडविनात माया बाप. काळाची हे बुडी पडेल वाजवा, काळाची हे बुडी पडेल वाजवा, काळाची हे बुडी पडेल वाजवा, काळाची हे बुडी पडेल वाजवा. सोडविनात माया बाप, सोडविनात माया बाप, सोडविनात पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप महंत परमपूजा तरणीय. लक्ष्मण बाबाचा हा दरबार आहे महाराज.
जुन्या गडाचा दरबार आहे, आमच्या योगीराज महाराजांनी भरवला आहे. तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र आले, तरुण मित्र पाहिले मॅम, काय तगमग आहे त्यांच्या. तरुणासाठी एकदा टाळ्या वाजते स्वयंसेवका करता. अरे वा, अरे वा. आणि आपापले निष्पाप हात वर कर बरं, मला बघू द्या निष्पाप. अरे अरे काय नजारा दिसतोय महाराज. हा तिकडे गाडीला चिटकून बसलेली माणसं, असं असं. बरं आहे, इकडे गडी माणसं बाहेर बसत येत. काय झालं? एका सुरात, एका तालात, एका लयात आपल्याला टाळी वाजून भजन करायची. म्हणजे टाळी थांबा, अशी टाळी पाहिजे. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळाने शिला ह्या वाटी. आपल्याला कीर्तनातली टाळी वाजायची बरं का. एक टाळी म्हणजे एक, जो करील माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला कवटाळी. ओ बार कमलेश भैया, बाबू बऱ्याच जणांचे गुडघे सरळ झाले तर पुन्हा शेकिल्याशिवाय वाकीता येत नाही. म्हणजे काळाने खाल्लं का नाही. मला निम्म्यात पुढं खाल्लं. 47 आहे आता, म्हणजे निम्म्याच पुढं मला गिळून कृत केलं. मी कॉलेजला होतो त्यावेळेस दाढी काळी, माझी काळी भोर होती दाढी भाऊ. आता तिचं काळं पण मेलं आणि ढवळं पण आलं. म्हणजे काळं पण मेलं का जिथे. दात बऱ्याच जणांचे काळाने खाऊन घेतले. तीनदाच खिडकीतून जीभ बाहेर येते. म्हणजे दात खाल्ले का नाही. बऱ्याच जणांचे डोळे ग्रासून टाकलेत महाराज. 60% डोळे मरून गेलेत. म्हणजे काळाने ग्रासलं का जवळ आला. ग्रासलंय महाराज. मरायला जन्माला आलेलो होता मी. कोण्या दिवशी आमचा मुरळी येणार आहे माहिती नाही. मुरळी कळाला. 8-8, 10-10 दिवस राहायचा. वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक. कुठं हो ताई, कुठं लगी पिश्या बिश्या लेकरं बिकर घेऊन लगेच सावत. हो कुठं चाललात, कुठं जायचंय. हो थांबा की. काळ आला जवळी ग्रासावया. आपला मुराळी आलेला आहे. आपण फक्त पिशवी भरायची आणि निघायचं कार्य करायचं. म्हणजे घडी घडी काळ वाट याची पाहे. कोणी उठू नका. वाट पाहत अजून आपल्याला बरंच कार्यक्रम राहिलेला. उठू नका. आणि उठला तर मग तुम्हाला माहिती मग मी कसं आहे. मी साऱ्याच पाया पडन मग आणि बसून राह म्हणन. काळ आला जवळी ग्रासावया. कधी जाणार आहोत माहित नाही. वक्त किसी का गुलाम नहीं.
और मौत किसी से रिश्वत नहीं लेती. आपला मुराळी आलेला आहे, आपण फक्त पिशी भरायची. वाळलेल्या गवऱ्या तयार आहेत का थापावं लागतात? हां आत्या तयार आहेत. दादा वाळलेलं सरपण तयार आहे. रडणारे का सांगावं लागत आहे आमच्या घरी वारलंय, रडायला कोणी नाही आहे. रडणारे तयार आहेत. खांदेकरी नाही, थोरला जावं इथं धाकला कपडे काढू नये, खांदेकरी तयार आहेत. पेटवणारा, अरे ज्या दिवशी पोरग जन्माला आलं त्या दिवशी जाळणारा जन्माला आला. आणि दहाव्याच्या दिवशी आमच्यासारखे बाबा लोक सुद्धा तयार आहेत. आपण फक्त पिशवी भरणे का निघणे का. आपला मुराळी आलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. कोण्या दिवशी आम्हाला जावं लागणार आहे माहिती नाही, म्हणून परमार्थ करा. परमार्थ करा म्हणजे नुसतं बाहेरच्या कपड्याने करा असं नाही. बुद्धी स्टँडर्ड करा, मन स्टँडर्ड करा, नजर शुद्ध करा, याचं नाव परमार्थ आहे. हा परमार्थ करा आणि ज्ञानी बना. हो, नको त्याच्या संगतीत पोरांना बसू देऊ नका, नको त्याच्या पंक्तीत बसू देऊ नका. आणि लोकाच्या पोराला नाव ठेवू नको. आई तू म्हणशील मा पोरग हरिपाठात उड्या मारित होतं, पण त्या पोराच्या नादी लागलं आणि त्यांनी म्हाताऱ्याला उचलून टाकलं. तो या पोरालाच त्या पोराबद्दल अट्रॅक्शन होतं. तुझ्या पोराची आवड तू निर्माण कर. माझ्या राजमातेनं भीमाच्या अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या राजाला मंदिरात घेऊन गेल्या, याचा परिणाम आहे महाराष्ट्राचा राजा झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर. गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर. तोच आहे राजा. आणि तो राजा त्याच्यामुळं घडले. राजमातेनं मंदिर दाखवले, मंदिरातले भगवंत त्यांची कीर्ती समजून सांगितली. आताची आई हिरो दाखिती, हिरोईन दाखिती, काही दाखवू नकोस. आपल्याला सिरियलला टाइम पुराना, मालिकेला. बरं मालिकेत आणि पिक्चर मध्ये तेच फक्त लव्ह स्टोरी. त्याच्या पलीकडे काही नाही पाहत आपले पोरनपोरी, फक्त लव्ह स्टोरी. नको ते पिक्चर 150 कोटी घेऊन जातात. किती? 1,500 कोटी. 1,500 कोटी कोण नेला? पिक्चरने. आणि त्याच्यात काय दाखितेत? अरे रे किती 1,000 कोटी नेले. आणि ते बघून किती अर्चिन पैसे झाले. अरे नको ते दाखवू नका. 8-8 आणि 10-10 तास नको त्या रील्स बघण्यामध्ये आमचे लेकरं. संपायला काय वेळ लागणार आहे? संपायला काय वेळ लागणार आहे? 75-80-90% तुम्ही जर घाण दाखवत असाल, त्यांना जर तुम्ही चांगलं म्हणत असाल, आणि आमच्यासारख्या कीर्तनकाराला तुम्ही जर नावं ठेवत असाल, संपायला काय वेळ लागणार आहे? आता मला याच्यातले सगळे चांगले म्हणत असते, याच्यातले 70% लोक म्हणत असते एवढं 12चा आहे भाऊ. हो 100% सगळे चांगले म्हणतात असे नाही. आणि तुम्हाला 70% अपमान पचायची ताकद असेल तरच तुम्ही मान पचू शकता. अरे सुंदर दिसणाऱ्या स्त्रीलाच नावं ठेवतात लोक. ती जर मेकअप न करता जर भारी दिसत असेल ना, तर शेजारी म्हणते लईच नटती, इथं कुठं काहीतरी हाय काय काय. अरे तू जळकी आहे तू. नावं ठेवतात चांगल्याला, 100% नावं ठेवतात. हो, म्हणून मोठं व्हायचं असेल तर अपमान पचवायची ताकद राहू द्या. ज्याला अपमान पचवता आला त्याला मान पचवता आला. ज्याला अपमान पचवता नाही आला तो मान पचवू शकत नाही. आणि म्हणून जगत असताना 1,500 कोटी एक चित्रपट, बरोबर आहे ना,
घेऊन जातो आणि नको ती दिशा दाखवून टाकतो तो पिक्चर. तुम्ही मालिका पाहता बरोबर आहे की नाही? मालिकाला एकच स्टोरी, नवरा बायको लय प्रेम, त्यांचे आई वडील म्हणजे सासू सासरे नवरा बायको, आणि ते दर्शनाला गेले इकडं कुठं वणीला, वणी देवीला, आणि ते घाटातून गाडी घसरली आणि तिची हिरोईन लिंबाल लटकली आणि ते गाडी सगळं गायब झालं. ती तशीच लटकून होती. सिक्युरिटी आले, रेस्क्यू टीम आली, तिला काढलं, दवाखान्यात नेलं, मग ओळख पटवून घेतली, कुठली तर तिनं बिनसूद अवस्थेत 4 दिवस तर बिनसूद होती. सुधीर आली तर ती म्हणे मै का हाऊ. आता प्रत्येक डायलॉग हेच आहे ना, मालिकेत येऊन दे नाही तर पिक्चरमध्ये येऊन दे. ते सुधीर आला का ते म्हणतं मै का हाऊ, हे म्हणते तू दवाखान्यात आहे. ते म्हणे आमचे हे कुठे, ते म्हणे गाडी तपास नाही, त्यांचा तपास नाही, गेले वाटतं. टीव्हीवर बातमी आली, थेट बिडातून तिची सासू सासरी तिथं गेली न्यायला. तिथून इथं आणली, निस्ती रडायची, तिला सदमा पावाचला होता. मला ह्यो सदमा भेटायला पाहिजे, नाही त्याला ठोकीन. तर तिथून पुढं ती सदमेमध्ये होती ती 7-8 महिने. इकून तिकून मग तिच्या सासू सासऱ्याने म्हणले जाऊन दे आता, हे सगळं तोच आहे, कशाला लई मनाला लावून घेते, दिल को मत ज्यादा लगा देने का. ते म्हणते मम्मी कैसा करू, मैं तो मेरा तो बेचैन बेचैन रहता मैं. आता तिची सासू म्हणायची सब्र का फल मिठा होता है, सब्र का फल मिठा होता है, आणि ती ते चिंदाची चरायची. मग हे सब्र का फल भेटत कुठं, कोणत्या दुकानात आहे, मला सब्रचं फल आणा म्हणायची, लई गोड येते. तर ही घांगी ते घांगे, आणि पाहणारे त्याच्यापेक्षा डबल घांगे. मग तिच्या सासू सासऱ्याने तिची समजूत काढून 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 तिचं लग्न जमिलं 2 वर्षांनी. ती बी लग्नाला उभी राहिली, लग्न लागलं, आणि नेमकं त्यो दरीत गाडी पळल्याला नाही का, त्यो मंडपात दारात दाढी मिशा वाढून आल्याला. आणि मालिका तिथंच थांबली का दुसरी दिवशी यांची नळवर, होय रात्री पाहिली का, तेव्हा आला ना. अरे तू घांगी आहे, तू घांगी. कशाला वेळ द्यावा, याला हे कळणं महत्वाचं आहे. मूर्खाला जर वेळ देत असाल तर तुमचं घर मूर्ख व्हायला काय वेळ लागणार आहे, काय वेळ लागणार आहे. राजे शहाजी, राजे संभाजी, मायबापांनो संताचं चरित्र, महंताचं चरित्र, भगवान प्रभू रामचंद्रजी, कौसल्या, देवकी, वसुदेव, हे बघा, हे सांगा लेकराला, लेकर मोठे होतील. नको ते सांगू नकोस, नको ते सिरियल पाहती, नको ते पिक्चर पाहायला लागले. आमच्या घरातल्या, आमच्या महाराष्ट्रातल्या, आमच्या धर्मातल्या बाया, आमच्या धर्मातल्या कोण बाया, मांग महार चमार कुंभार तेली धनगर वंजारी माळी साळी कोळी लवार सुतार 18 पगड जातीतल्या बहुजन समाजातल्या स्त्रिया म्हणजे हिंदू धर्मातल्या स्त्रिया नको ते पाहायला लागली, नको ते फॅशन करायला लागली. एवढी मोठी ब्लाऊजची भाई आता इथपर्यंतच आली, इथपर्यंतच आली. पाठ भरून गळा होता, आता तो 3 बोटाचा कधी झाला हे तिलाच कळलं नाही. आमच्या धर्मातली स्त्री उघडी पडली, आणि आमच्या धर्मामध्ये स्त्रीला लक्ष्मी मानतात, लक्ष्मी मानतात. आणि ज्या घरातली लक्ष्मी जर उघडी पडली तर ते घर रोडवर यायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून सावध व्हा मायांनो, सावध व्हा आयांनो. धर्म वाचायचा असेल तर तुमच्या हातात आहे. सौंदर्य झाकावं लागतं, आणि ज्याला ज्याला सौंदर्य, जिला जिला सौंदर्य तिनं ते जपून ठेवावं लागतं. आणि जिला जपता आलं ती मोठी झाली, जिला जपता नाही आलं कोणाची नजर पडली नेली उचलून. लाबाड बोलत असेल तर मुका होईल नाही. नको नको म्हणा गुंतू माया. काळ आला जवळी ग्रासा, मांडी घाल ना. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देसेचा चौधरी, आणिक सोयरी भली भली.
तुका म्हणे तुझ सोडविन कोणी एक चक्र पाणी वाचोनी या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज. तुका म्हणे तुझ सोडवी ना कोणी आम्ही तुका म्हणे तुझ सोडवी ना कोणी शुद्ध चंदन सदन नाही तुमच्यासाठी. सोडवी ना कोणी दुःख बाहेर तुझं सोडवी ना कोणी एकाच्या पडेल बाजेवा काळाची येऊळी पडेल काळाची येऊळी पडेल बाजेवा काळाची येऊळी पडेल बाजेवा पडेल बाजेवा पडेल बाजेवा. हे मृदुंग मोरे महाराज आणि आमटे महाराज क्या बात है महाराज दोन्ही बी माऊली महाराज मोरे गणेश महाराज आमटे सुंदर गायनाचार्य काय प्रशस्त आणि दैदिप्यमान या ठिकाणी काय किती ब्रिलियंट माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग बसलेले आहेत. चेहऱ्यावरून अंदाज लागतो किती प्रगल्भ असेल किती बुद्धीनं ज्ञानी असतील असे सुंदर ऑपरेटर आमचा परमपूज्य अनिकेत दादा अतिशय उत्कृष्ट ऑपरेटिंग या ठिकाणी केलेले आहे.